घटस्फोटाच्या निर्णयावर तुम्ही दोघं ठाम आहात ना? हो. तुम्ही? हो. चला, तुमच्या दोघांची संमती आहे तर मग आता तुम्हाला पुढची प्रोसिजर समजून सांगतो. तुम्हाला काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतील. त्या म्हणजे इथून पुढे एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांना भेटायचं सुद्धा नाही, एकमेकापासून लांब राहायचं. लग्नाआधी आणि लग्नानंतर तुम्ही दोघांनी एकमेकांना काही गोष्टी भेट दिल्यात त्या परत करायच्या. तुमच्यात आता कुठल्याच प्रकारचा संबंध येता कामा नये. माफ करा मॅडम, पण तुम्हाला हे मंगळसूत्र काढावं लागेल. नाही नाही, मी नाही काढणार आहे मंगळसूत्र. नाही मॅडम, काढावं लागेल, कारण आता कायद्याने तुम्ही यांच्या पत्नींना सांगा. काढा ते मंगळसूत्र. मी नाही काढणार आहे मंगळसूत्र. नाही रे, नको काढूस. राहायचं नको करू. सोड रा. सोडा माझं मंगळसूत्र. मला परत द्या. परत द्या माझं मंगळसूत्र. सोड. कृष्णे, कृष्णे, अगं काय झालं? हा, अगं एवढे घाबरलेस का? एखादं वाईट स्वप्न पडलं का तुला? हा, होय बाबे, लई वाईट स्वप्न पडलं आणि मला भीती वाटते हे स्वप्न खरं ठरलं तर. कृष्णे, बघ बघ, घाबरू नकोस. काय स्वप्न पडलं सांग बघू मला. हा, हे बघ, सांग मला काय झालं ते. मामे, आम्ही राय मला कायमचं लांब नाही ना ग करायचं. मला सोडून नाही ना देणार. मामे, त्याच्या आयुष्यात तर कमी तर नाही ना करणार ग त्यो. कृष्णे, अगं ह्यो असा विचार अजिबात मनात आणू नकोस. बघ, राय असं काहीच करणार नाहीत. त्यांचं स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम आहे तुझ्यावर. त्यामुळे ह्यो असा विचार त्यांच्या मनात कधीच येणार नाही. कृष्णे, खरंच का ग मामे? विश्वास ठेव माझ्यावर. कृष्णे, तू तू नको काळजी करू. बघू, तू ये इकडं, झोप शांतपणे. झोप, ये इकडं, ये. हे काय लागले माझ्या लेकीच्या मागं देवा? अरे नको अशी परीक्षा बघूस माझ्या लेकीची. हिच्या वाट्याचं दुःख मला दे, पण हिला आता सुखात ठेव. एवढी आवरावरी टापटिप्पाना फक्त कृष्णालाच जमतो. म्हणजे कृष्णा आली. कृष्णा, कृष्णा. कृष्णा नाही, मी अंतरा. आवडलं ना राया सरप्राईज? सरप्राईज? हो, तुझ्यासाठी खोली आवरून ठेवलीये. तुला कारखान्यात जायला उशीर होऊ नये म्हणून बेडवर सगळं छान मांडून ठेवलंय. कृष्णासारखंच केलंय ना? का तिच्यापेक्षाही चांगलं केलंय? सांग ना राया, कसं वाटलं? अंतरा, तुला किती वेळा सांगितलं माझ्या खोलीत यायचं नाही, माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, तरी काय येतेस ग तू? तुझा एवढा अपमान केला तरी का परत परत माझ्या खोलीत येतेस तू? कारण मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे. मला तुझी खूप काळजी वाटते. नको करू माझी काळजी, एकदम बरा आहे मी. अंतरा, निघ इथनं. अंतरा, जा इथनं. आता काढतोयस बाहेर, पण नंतर हक्कानं तुझ्या खोलीत येते का नाही बघच तू. आता हा माझ्या इगोचा प्रश्न झालाय आणि माझा इगो दुखावला तर मी कुठल्याही थराला जाते, पण मला हवं ते करूनच शांत बसते.
कारखान्यात निघाल्यास? काय झालं? तू अजून बी त्या स्वप्नाचाच विचार करतेस वय ग? नको लय विचार करू. बऱ्याचदा आपल्या डोक्यात जे चालू असतं ना तेच दिसतं बघ स्वप्नात. ही अशी स्वप्न अजिबात खरी होत नसतात बघ. काय झालं? माझ्याशी का बोलणं झाल्यास? मामी तुला सगळं माहित होतं ना, तरी बी तू माझ्यापासून लपवलंस, रायाची साथ दिलीस. कृष्णे, मी दिली रायासनी साथ, मी नाही म्हणत नाहीये, पण काही समजा मी तुझ्याच चांगल्यासाठी केलं ना ग. आणि जेव्हा मलाही समजा कळलं तेव्हा परिस्थिती अशी नव्हती ग. मी तुला सगळं सांगेन. पण एकदा सांगून तरी बघायचंच मामे. मी तुला सांगितलं असतं तर खरंच ऐकलं असतंस माझं. मी तुला एवढं आडवलं, घरात कोंडलं, तर बी यात्रात आलीच ना. पण त्याच दिवशी मला रायाशी बोलता आलं असतं, काय खरं आहे ते कळलं असतं. पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या ग मामे. आता राया इतका पुढे निघून गेलाय की माझं ऐकायला बी तयार नाहीये. तुम्ही लोक माझा काय विचार करत नाही. जो तो माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतःच घेतोय. बरं घेताना मला विचारा तरी की मला काय पाहिजे काय नको. तू आणि राया एकसारखेच आहेत मामे. तुम्हाला खरंच माझी काळजी असती ना तर हे असं वागलं नसता. तू तू का बसलीस गाडीवर? मी पण कारखान्यात काम करते, विसरलास का? लक्षात आहे माझ्या. तर तुला काय मला न्यायची ना आणायची ड्युटी नाही दिली? उतर खाली. तू पण कारखान्यात चाललास ना, मग आपण दोघं एकत्र जाऊया. तुला कुणी सांगितलं मी कारखान्यात निघालोय? खाली उतर, मी दुसरीकडे निघालोय. उगाच खोटं बोलू नकोस. एवढ्या सकाळी तयार होऊन तू दुसरीकडे कुठे जाणार आहेस? तुला काय करायचंय? मी कुठं चाललोय आणि कुठं नाही मला नाही तुला घेऊन जायचं. खाली उतर. अंतरा सांगितलं ना खाली उतर. उतरते. अंतरा, अगं काय झालं? का चिडलीस एवढी? तुला कृष्णाचा काटा काढायचा आहे ना? होय. मग 2 लाख रुपये तयार ठेव. काय? तुझ्या मागण्या लयच वाढत चालल्या त्या ग. माझ्या बापानं काय पैशाचं झाड लावलंय री? हा, पाणी मागितल्या का पैसे मागतेस की? तुला कृष्णाला परत या घरात आणायचंय का? तुला काही याडबीड लागलंय का? मला ती ह्या जगातच नको आहे. हो ना, मग तिचा काटा काढायचा असेल तर 2 लाख रुपये लागतील. असं काम करायचंय की ती आपल्या मार्गातून कायमची निघून गेली पाहिजे आणि कोणाला संशय नाही आला पाहिजे. यापुढे तिचा आपल्याला कधीच त्रास होता कामा नये. मग 2 लाख तयार ठेवावंच लागतात. मी पण बघतेच आता यापुढे राया मला कसं गाडीवरनं खाली उतरवत होते. जावे बापू, तुम्ही इथं? मामी, कृष्ण आहे का घरात? मला तिच्याशी बोलायचं होतं. कृष्णी कारखान्यात गेली. ठीक आहे, मी कारखान्यात जाऊन बोलतो तिच्याशी. थांबा जावई बापू. नक्की काय झालंय? काय काळजीचं तर कारण नाही ना? त्या दिवशी यात्रेत तुम्ही म्हणला होतात माझ्या लेकीच्या जीवाला धोका आहे, आणि तसंच झालं. तुमच्या व्रताची मेहरबानी म्हणून माझ्या लेकीचा जीव वाचला, पण तिची लई काळजी वाटते हो. मामी, आता कशाची काळजी वाटते तुम्हाला? गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी माझ्या लेकीच्या जीवावर बेतलं होतं, म्हणजे त्यांचं भाकीत खरं ठरतंय. जावे बापू, त्यामुळेच तर तुम्ही माझ्या लेकीपासून लांब राहायचा निर्णय नाही ना घेतला. तुमच्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं? मामी, आता काय सांगणार तुम्हाला? सगळं सांगण्याच्या पलीकडचं आहे. अहो, त्या दिवशी तुम्हाला भेटून आल्यापासून माझ्या लेकीचं मन अजिबात थाऱ्यावर नाही. ती सतत कसल्या ना कसल्या विचारात असते, रडत असते. रात्री अचानक दचकून जागी होते. तुम्ही तिला नक्की काय बोललात की माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरचा हसू पाक मावळलंय? मला कळतंय मामी, कृष्णाला लय त्रास होतोय, पण एक सांगू, तो त्रास परवडला. पण पण काय जावई बापू? बोला जावई बापू, पण काय? हो, मी मामी आहे तिची. तिला पोटच्या लेकीसारखं वाढवलंय मी.
तिच्या आयुष्यात नक्की काय घडलंय मला कळलं पाहिजे. मला जर का कळलं ना तर मी वाईच काहीतरी तिची मदत करू शकेन. सांगा जावई बापू नक्की काय झालंय. मामी, गुरुजींनी सांगितलंय की तिच्या आसपास जरी असलो तरी तिच्या जीवाला धोका आहे. तिचा जीव असा धोक्यात नाही घालू शकत मी. म्हणूनच मी ठरवलंय कृष्णाला घटस्फोट द्यायचा. हे लग्न हे संसारी समजा खेळ वाटलं तुम्हाला. जेव्हा मनात आलं तेव्हा मांडला, मनात आलं तेव्हा मोडला. नाही, मी हे नाही होऊन देणार. मी हे घटस्फोट नाही होऊन देणार. वाईच माझ्या लेकीचा तरी विचार करा की. मामी, अहो तिचाच विचार करतोय म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. तिचं आयुष्य वाचवायचं असेल तर माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये मामी. मला घटस्फोट घ्यावाच लागत. थांब. अंतरा, तू एक काम कर. तू का नाही हिला इथंच गुंतवून ठेव. काय जरी झालं तरी तिला अजिबात बाहेर पडून देऊ नगस. तवर मी पैशांची काय तर सोय करते. घाबरू नको गुली आत्या, मी आहे रंजना आत्यापाशी. तू फक्त पैशांची नीट व्यवस्था कर. ती मी करतीच. पर तुला जमल ना रंजीला सांभाळायला? हो गए डन. रंजना आत्या, काय बनवतेस? काळ्या घेवड्याची आमटी. वाव, मला खूप आवडते माहितीये. ए मला शिकव ना प्लीज. हो शिकवत, पण आज नाही. आज मला खूप काम आहे. त्यात मी खोली घेतली आवरायला. तू इथंच थांब. हे घे, मी आलेच. हे एवढं हलव. नाही 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 नाही, तू आत्ता कुठेही जायचं नाही. हे बघ, आज माझा शिकायचा मूड आहे. प्लीज शिकव ना ग प्लीज. बर बाई, शिकवते. फक्त खोलीतनं जाऊन रुमाल घेऊन येते. हे बघ इथं किती घाम येतोय बघ. कुठे काय? मला तर दिसत नाहीये घाम. आत्या, तुला मला शिकवायचं नाहीये म्हणून तर तू कारण देत नाहीयेस ना? आम्ही असं का करीन? मग शिकव ना. ठीक आहे बाई, शिकवते. हे बघ, कशात ठेवलं असतील पैसे? आधी ह्याच्यात बघती. सोन्याच्या असतील काय? जाऊन तिकडे. ह्याला कुलूप आहे म्हणजे नक्कीच ह्याच्यात पैसा आहे ती. पर ह्याच्या कुलपाची चावी कुठे शोधायची आता? अरे देवा, आता ह्यातली नक्की कुठली चावी आहे? एक बी चावी लागना. चावी हुडकस तो रंजीना म्हणजे झालं. हाय आंबाबाई, ही चावी लागून दे ग. लागली लागली. तू येऊन काय बोलणार आहेस राया मला माहित आहे. घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर, पण मी त्याच्यावर सह्या नाही करणार. कृष्णा, कृष्णा, मला महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. कृष्णा, मी तुझ्याशी बोलतोय. हे बघ कृष्णा, मी जो काय निर्णय घेतलाय तो विचार करूनच घेतलाय. अगं एकदा ऐकून तरी घे की माझं. कृष्णा, कृष्णा,
अगं मी जे काय करतोय तुझ्या भल्यासाठीच करतोय ना. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावरती. तू घटस्फोटाच्या पेपरवर सही केलीस की मी लगेच अंतर देणार नाही तुला. तू माझ्या आयुष्यात राहणारच आहेस की. कृष्णा अगं असं का करतेस तू? अगं शेवटचाच पर्याय आपल्याकडं. ऐकतेस ना तुम्ही काय म्हणतोय? मी तुझ्या कृष्णा राहू दे, मी उचल राहू दे. हे काय चाललंय तुमचं? असं काम करतात का? ह्या फायली केबिन मध्ये असतात ना, इथं कशाला ठेवलात मग? सॉरी सर. जामदार सर, अहो तुम्हाला सॉरी म्हणायची काय बी गरज नाहीये. ह्यात तुमची काय बी चूक नाहीये. कोणाचा राग कोणावर निघतोय ना मला चांगलंच कळतंय. तुम्ही एक काम करा, उद्यापासून हे सगळं काम मला घरी पाठवून द्या. उद्यापासून मी घरी बसूनच काम करणार आहे. हो हो बरोबर आहे तुमचं. रायाचं पहिलं लग्न झालंय, पण तो घटस्फोट देणार आहे त्याच्या पहिल्या बायकोला. अरे देवा, रणजित तर इकडेच यायला लागल्या. ह्या अंतराला का नाही एक काम धाडाचं जमत नाही. तिला म्हणलं होतं तिला कामात अडकून ठेव. आता जर रणजी आली तिने मला बघितलं तर माझं काय खरं नाही. आता काय करू? आता बाहेर बी नाही जाता येणार. आता कुठे लपू? पैसा कुठे लपू? अरे देवा, कुठं लपू? इथं आता कुठं लपू? नाही 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 नाही, असं करून नाही चालायचं. आता हा इथं इथं नाही, इथं भीती झाली. आता काय करू? इथं इथं बसली की दिसेल की. आता कुठं लपू? आता काय करू? हा, दाराच्या मागे जाती. हे बघा, ती सून आमच्या खानदानाला शोभणारी नाहीये. हा नाही, तिला आमच्या घराण्याची आब नाही राखता येत. आणि असं पण तिचं आमच्या रायाशी पटत नाही. तिला फक्त आमची संपत्ती पाहिजे, म्हणून आमचा राया तिला घटस्फोट देणार आहे. हॅलो 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 हॅलो. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त दिवस आणि वेळ कळवा. हा, आम्ही कधी येऊ तुमच्या मुलीला बघायला? 2 दिवसांनी? बर बर, ठीक आहे. फोटो. हिचा खेळ संपवायचा म्हणजे संपवायचाच. आणि पैसे? पैसे नाही आहेत. काय पैसे नाहीयेत? मग आलेल्या पावलांनी माघारी फिरा. आणि परत जर माझा वेळ वाया घालवला ना, तर तुमची सुपारी न घेता तुमचा जीव घेईल. हो म्हणजे पैसे होते, पण ज्या घेऊन येणार होत्या त्या आल्या नाही आहेत. तुम्ही एक काम करा ना, आधी जीव घ्या, मग मी लगेच देते पैसे. इथं मी काय खाली बिस्किट विकणार वाटलं तुला? जोपर्यंत पैसे मिळणार नाही ना, तोपर्यंत काम होणार नाही. ठीक आहे? किती उशीर लागला? दे ना पैसे. अगं रणजीला गावता गावता वाचले आम्ही. ही घे. काम फत्ते झालं पाहिजे. काम झालं म्हणून समजा. उद्यापासून ही कोणाला जिवंत दिसणार नाही.